नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 40 साईजच्या ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी पेपर कटिंग बघणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कटोरी ब्लाऊजची आकृती तयार करून दाखवणार आहे। आकृतीबरोबरच तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे, म्हणजे पूर्ण मापे अशी काढून दाखवणार आहे डायग्राम। त्यामध्ये तुम्हाला कुठल्या साईजमध्ये किती मिक्स करायचं, उंचीमध्ये किती, छातीमध्ये किती, शोल्डर मुंडा यामध्ये किती मिक्स करायचं असतं, म्हणजे आपलं माप जे आहे त्यामध्ये आपण किती मिक्स करतो हे मी तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगणार आहे, लिहूनही दाखवणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कुठल्याही साईजचा व्हिडिओ नक्कीच कट करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, 40 साईजचा आपण कटिंग करणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल। आणखीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट माहिती समजून येईल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 40 साईजचं आपण इथं माप टाकणार आहोत। आता बघा, इथं 40 साईजचं माप आहे, तर आपण उंची घ्यायची आहे 15 इंच। आपण तयार आपली उंची होणार आहे 14 आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच, असं 15 इंच अशी उंची आहे आपली। आपण इथं उंची घेणार आहोत। आपली तयार उंची ब्लाऊजची किती आहे, 14 इंच आहे आणि शिलाई मार्जिन 1 इंच, असं 15 इंच उंची घेणार आहोत आपण। बघा काय काय असतं, एखादी छोटे मापाचे ब्लाऊज असतात, साईज मोठी असते पण उंची कमी असते, तरीही तुम्ही 15 इंच घ्या, कारण मोठा ब्लाऊज असल्यामुळं आपण उंची 15 इंच घेतलं ना 40 साईजसाठी, तर ब्लाऊज वरती जात नाही, समोरही वरती जात नाही, परफेक्ट बसतो। त्यामुळं 40 साईजसाठी तुम्ही 15 इंच उंची घ्यायची आहे, म्हणजे 14 तयार होते ब्लाऊजचे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच, असं आपण 15 इंच घेत आहोत। तरी त्याच्या अगोदर आपल्याला इकडे लिहायचं आहे ना डायग्राम आपला, त्यासाठी आपण 1 इंच सोडून घेऊयात आणि मग आपण 15 इंच माप टाकूयात। आता बघा, आपण इथं 15 इंचवरती मार्क करूयात अगोदर। 15 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपण इकडल्या साईडला आपल्याला 1 इंच सोडून घेऊयात अंतर, म्हणजे आपल्याला इथं आपण लिहून घेणार आहोत आपण कुठल्या ह्याच्यामध्ये किती मिक्स करणार आहोत। इथं मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे, त्यामुळे आपण इकडे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तुम्ही माप कट करत असाल त्यावेळेस इकडे एक्स्ट्रा 1 इंच घेऊ नका, मी इथं तुम्हाला मापे लिहून देण्यासाठी 1 इंच वाढवून घेत आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। आणि हे 1 इंचच्या पुढं आपण मापे टाकूयात। ही एक माप मी तुम्हाला समजवण्यासाठी मापे लिहिण्यासाठी टाकत आहे। बघा, आता आपण ह्याच्या पुढे मापं टाकूयात। आता आपण बघा, इकडेही आपलं 15 इंच घेऊन बॉक्स बनवून घेऊयात आपण 15 इंचाचा, म्हणजे आपल्याला मापे आपली परफेक्ट टाकता येतील। पंधरा इंचाचा आपण बॉक्स तयार करून घेऊयात, म्हणजे काय होईल, आपली जी मापे आहेत ना ती परफेक्ट येतील, कमी जास्त बिलकुल होणार नाही। बघा, 15 इंचाचा आपण बॉक्स तयार केलेला आहे। आता आपण मापे टाकूयात। 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही इथं 2.5 इंच, 2.25 इंच गळारुंदी घेतली तरीही चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही। 2.5 इंच घेतलं तरीही चालतं, 2.25 इंच घेतलं तरीही चालतं। बघा, इथं आपण 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 40 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 2.25 इंच गळारुंदी घेऊयात आपण। गळारुंदी घेतल्याच्या नंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। इथं आपण शोल्डर घ्यायचं आहे, आपण 3.5 इंच शोल्डर घेणार आहोत, म्हणजे आपलं जे शोल्डर तयार आहे ते 3 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी आपण इथं अर्धा इंच मिक्स करत आहोत। 40 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 40 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला 3.5 इंचाचं शोल्डर लागतं, म्हणजे तयार जे आहे ते आपलं 3 इंच होणार आहे, अर्धा इंच जे आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपण इथं 3.5 इंच का घेत आहोत ते तुम्हाला आता समजलं असेल। 40 साईजसाठी आपण 3.5 इंच घेतलेलं आहे, तयार शोल्डर आहे आपलं 3 इंच। आता मी तुम्हाला नंतर लिहूनही दाखवणार आहे। आता बघा, आपण इथं समोरचा गळा घेऊयात अगोदर। समोरचा गळा आपल्याला 6.5 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, असं 7 इंच। आपला समोरचा गळा किती आहे, 6.5 आहे, तयार आपला 6.5 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, म्हणजे 7 इंच घेतलेला आहे आपण। आता इथंही आपण 2.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, आपलं जे माप आहे ते परफेक्ट येईल, म्हणून तुम्ही डबल माप घ्यायचं आहे, कमी जास्त गळा होणार नाही, त्यासाठी आपण इथंही 2.25 इंच घेतलेला आहे। हा आपण बॉक्स तयार करून घेऊयात। समोरचा गळा आहे इथं आपण गोलाकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला। परफेक्ट आकार येण्यासाठी आपण आपल्या साईडला करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण समोरच्या गळ्याला गोलमध्ये आकार द्यायचा आहे। आता आपण हा गोल आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे,
इथं गळा घेतलेला आहे, समोरचा गळा. तर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपला 6.5 इंच घ्यायचा आहे. इथं आपण मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच. 40 साईजचा ब्लाऊज आहे. 6 इंच आपला तयार ब्लाऊजचा मुंडा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं आपण 6.5 इंच घेतलेला आहे. बघा इथं मी तुम्हाला तयार ही माप सांगत आहे आणि शिलाई मार्जिन त्यामध्ये किती मिक्स केलं तेही सांगत आहे. कारण असाच मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याला खूप छान असा तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे. खूप म्हणजे खूप छान. 1-1.5 महिन्यामध्ये 3.5 लाख व्ह्यूज आलेले आहे त्या व्हिडिओला. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण त्यामध्ये असं एका ताईंनी 2-3 कमेंट केलेली की म्हणजे तुम्ही डायरेक्ट मापे सांगितले आहेत, खूप व्हिडिओ छान आहे, खूप असे लाईक आहेत, सबस्क्राईब वाढलेले आहेत, त्यामुळे खूप छान असे. पण त्यांना असं डायरेक्ट माप घेतलेलं आहे ते समजत नाही, त्यामुळे मी असं तुम्हाला व्यवस्थित असं सांगत आहे. बघा आता आपण इथं घेतलेलं आहे. इथंही आपलं 3.5 इंच आहे का बघूयात आपण. बरोबर आलेलं आहे इथलंही अंतर आपलं. आपण आता माप टाकूयात. 40 साईजचा ब्लाऊज आहे ना, त्यामुळं आपण 10 इंच घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग आपला 40चा येतो 10 इंच. 40चा चौथा भाग येतो 10 इंच आणि आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपलं हे माप झालेलं आहे इथं. त्यामुळं मी इथं तुम्हाला तयार भाग सांगत आहे, त्यामध्ये मिक्स किती केलं तेही सांगत आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला व्यवस्थित समजून येईल आता. म्हणजे तयार आहे किती आणि त्यामध्ये आपण किती मिक्स करतो हेही मी तुम्हाला सांगत आहे. आता इथंही आपण खालचं आपलं सरळ फिटिंग घेण्यासाठी इथंही आपण 10 इंच घेऊ आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं इथलं. म्हणजे जे आपण मार्क करणार आहोत ते परफेक्ट मार्किंग येईल आणि आपलं जे माप आहे ना ते परफेक्ट येईल. म्हणून आपण इथं असं माप टाकून घ्यायचं आहे. बघा हे आपलं शिलाई मार्जिन आहे, हे आहे ते शिलाई मार्जिन आहे आणि हा जो आहे तो आपला छातीचा चौथा भाग आहे. 40चा चौथा भाग 10 इंच हे झालेला आहे. आता आपण मुंड्याचे आकार देऊयात. आता आपण मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. मुंड्याचे आकार देण्यासाठी मधोमध जो मध्य असतो इथला, त्या मध्याला असा मार्क करायचा. आपण अगोदर मार्क केलेला आहे. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती एक मार्क करायचं आणि इथं समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती मार्क करायचं. हे आपले मुंड्याचे आकार आहेत. आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघूयात. बघा आता आपल्याला मुंड्याला आकार कसा पाहिजे असतो, गोलमध्ये आकार येण्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण असं यायचं आहे. आणि जे आपलं शिलाई मार्जिन आहे ना इथलं, तिथपर्यंतच आपल्याला मार्क करायचं आहे. मी तुम्हाला आता डार्क करून दाखवते. अगोदर आपण डॉटमध्ये मार्क करायचं, कारण आपलं परफेक्ट आलं आहे का नाही ते आपल्याला समजण्यासाठी आपण अगोदर डॉटमध्ये मार्क करायचं आणि मग नंतर आपण डार्क करून घ्यायचं आहे. बघा इथपर्यंतच आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे, कारण आपण मुंड्याला आकार तिथपर्यंतच देतो, त्यामुळे आपली फिटिंगची जी टीप आहे ती सरळ येते. हे झालेलं आहे पाठीमागचा. आता समोरचा मुंड्याला आकार देण्यासाठी इथंही आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा एकदम गोलमध्ये आकार आपला परफेक्ट आकार आलेला आहे. हे जर आकार व्यवस्थित आले ना तुमचे, तर तुमच्या ब्लाऊजमध्ये समोर किंवा पाठीमागं चुना पडत नाहीत. परफेक्ट ब्लाऊज येतो किंवा ओढतही नाही, बाही जोडतानाही गोलमध्ये येते समोरची आणि पाठीमागची. कारण इथं आपलं आकार व्यवस्थित आलेला आहे. जो इथं गोळा होतो ना समोर ब्लाऊज आपला, तो होत नाही. पाठीमागच्या साईडलाही गोळा होतो काखेमध्ये, तोही होणार नाही. त्यामुळं परफेक्ट असा हा आकार आला ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो. पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा. आता आपण इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. अगोदर क्रॉसपट्टी टाकून घेऊयात. क्रॉसपट्टी जी आहे ती आपली बघा इथं आपण 3.5 इंचवरती मार्क केलेला आहे. म्हणजे तयार समोरची जी क्रॉसपट्टी आहे तिचं अंतर 3 इंच येतं आहे आणि इकडचं येतं ते 2.5 इंच, म्हणून आपण इथं 3 इंच घेतलेलं आहे. आता इथंही आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 3 इंच घ्यायचं आहे आणि इकडं आपण बरोबर बॉक्स तयार करून घेऊ आणि मग क्रॉसपट्टीला आपण परफेक्ट असा आकार देऊन घेऊया. आता हे आहे तर इकडं आपण 2.5-3 इंचावरती मार्क करायचा. असा 2.5 इंचावरती मार्क करूयात आपण इथं आणि इथून आपण असं गोलमध्ये कर्वमध्ये असा आपण इथं आकार द्यायचा आहे. म्हणजे काय होईल, आपली जी क्रॉसपट्टी आहे ती परफेक्ट येते.
असा आकार द्यायचा आहे आपल्याला. म्हणजे काय होणार आहे, जे आपलं जे आहे ते परफेक्ट येतं. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं कर्वमध्ये आकार देऊन घ्या. क्रॉसपट्टीला अगोदर 3 इंच घ्यायचं, इकडं जितकं घेतलं आहे तिकडं घ्यायचं आणि मग इथं वरती अर्धा इंचला असं मार्क करायचं. त्यामुळे इथं कटोरीलाही परफेक्ट आकार येतो आणि समोरचा भाग आहे तो परफेक्ट बसतो. आपला समोर छातीमध्ये ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो. आता आपण कटोरीचं माप टाकूया. कटोरीचं माप टाकताना आता काय करायचं आहे, आपला ह्याचा मध्य काढायचा आहे. म्हणजे मध्य कुठला काढायचा, तर हे आपलं छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 11.5 इंचाचा मध्य काढायचा आहे तुम्हाला. हेही मी तुम्हाला समजावून सांगते. मध्य म्हणजे फक्त 10 इंचाचंच नाही काढायचं आपल्याला. छातीचा चौथा भाग 10 इंच आणि प्लस त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे. ते आपण 11.5 झालेलं आहे आपलं. मग त्या 11.5चा मध्य काढायचा आहे. बघा, तुम्हाला मध्य काढायला जमत नसेल तर तुम्ही मध्य म्हणजे सेंटर कसा काढायचा, मध्य किंवा सेंटर तुम्ही जे काय म्हणत असाल ते सेंटर कसा काढायचा किंवा मध्य कसा काढायचा, हे 11.5 इंच टेप आपला असा फोल्ड करून घ्यायचा, डबल फोल्ड म्हणजे दुमडून घ्यायचा. आणि बघा हे आपण इथं मार्क करून घ्यायचं असं. म्हणजे आपण काय केलेलं आहे, इथं मध्य काढलेला आहे कितीचा, 11.5चा. छातीचा चौथा भाग 10 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स केलेलं 11.5चा मध्य काढला. 11.5चा मध्य काढल्याच्या नंतर वरती इकडे 1 इंच घेतलं, इथं 1 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपण इथं 3 इंच घ्यायचं आहे. कारण आपला हा ब्लाऊज जो आहे ते 40 साईजचा ब्लाऊज आहे. 2.5 इंच जर तुम्ही घेतलं ना तर तुमचा कटोरीचा आणि समोरील भागामधला जो भाग आहे फक्त 2 इंच होतो. आपल्याला मोठा माप आहे हे, मग तर तुमचा ब्लाऊज ओढतो. त्यामुळं तुम्ही मोठा मापाचा ब्लाऊज आहे ना, 40च्या पुढचे आहेत त्यांच्यासाठी 3 इंच घ्यायचं आहे. नेहमी आपण छोट्या जे साईज असतात त्यांच्यासाठी इथं 3 इंच 2.5 इंच. मग हे अंतर आपण किती घेतलेलं आहे, इथं 3 इंच घेतलेलं आहे. म्हणजे आपलं ब्लाऊजचं तयार अंतर हे जे होणार आहे ते 2.5 इंच होणार आहे. त्यामुळं आपला ब्लाऊज ओढणार नाही, काखेमध्ये परफेक्ट कटोरी बसते. त्यामुळं 3 इंच घ्यायचं आहे. तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. 40 साईजच्या पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी 2.5 इंच घेऊ नका. मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला 2.5 इंच घ्या, पण 40च्या अगोदरसाठी 2.5 इंच घ्यायचं आहे. मोठा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण 3 इंच अंतर घेतलेलं आहे. कारण आपलं शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जाणार आहे. तयार आपलं 2.5 इंच होणार आहे. तर हे आपण 3 इंच घेतलेलं आहे. तर आता हे आपण तिन्ही पॉईंट आहेत ना ते मार्क करूया. हा पॉईंट नाही, आपल्याला हा पॉईंट पाहिजे आहे. गोलमध्ये आपण मार्क करूया. बघा असं व्यवस्थित गोलाकार दिला ना आपण, कटोरी वाढवताना आपल्याला परफेक्ट आपली कटोरी येते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं मार्क करून घ्या. हे झालेलं आहे. आता आपण हे झाले आहे तर आता आपण बघा आपलं मी तुम्हाला आता मापे लिहून दाखवणार आहे. कुठल्यामध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे ना आपलं परफेक्ट माप कसं आहे ते मी तर तुम्हाला लिहून दाखवणार आहे. बघा आता आपली ही जी आहे ती आपली काय आहे, उंची आहे. म्हणजे किती उंची आहे ती मी तुम्हाला इथं सांगते. व्हिडिओ मोठा आहे होणार आहे तरीही तुम्ही स्किप न करता पूर्ण बघायचं आहे. त्यामुळं तुम्हाला भरपूर अशी छान माहिती मिळणार आहे. तुम्ही एकच व्हिडिओ बघितला तर कुठल्याही साईजचे मोठ्या मापाचे असो किंवा छोट्या मापाचे परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता घरच्या घरी स्वतः. आता बघा पूर्ण उंची किती आहे, उंची आपली तयार उंची आहे 14 अधिक 1 बरोबर आपली उंची किती झालेली आहे 15 इंच बरोबर. आता आपण गळारुंदी घेतलेली आहे. आपली गळारुंदी किती आहे 2.75 पावणे 3 इंच म्हणजे 2.75 2.75 इंच. हे आपलं तिथे चूक झालेलं आहे. आपला गळारुंदी किती आहे 2.75 म्हणजे पावणे 3 इंच. आणि आपलं शोल्डर किती आहे, आपलं शोल्डर आहे आपलं 3 इंच अधिक अर्धा इंच आपलं 0.5 म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून बरोबर आपलं किती झालेलं आहे 3.5 इंच म्हणजे 3.5 इंच आपलं शोल्डर आहे बरोबर. आता बघा आपला समोरचा गळा किती आहे, हा जो आहे तो आपला समोरील गळा आहे. आपला हा जो आहे समोरील गळा किती आहे आपला बघा 6.5 इंच आहे म्हणजे 6.5 इंच आहे बरोबर अधिक त्यामध्ये 0.5 इंच म्हणजे
अर्धा इंच मिक्स केलं तर आपला गळा किती आलेला आहे समोरचा 7 इंच. आपला समोरचा गळा किती आलेला आहे 7 इंच, म्हणजे 6.5 अधिक अर्धा इंच बरोबर 7 इंच हे झालेलं आहे समोरील गळ्याचा. आणि इथं आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता शोल्डर इज लिहिलेला आहे. तर मुंडा बघूयात. तर आपण आता मुंडा किती घेतलेला आहे, आपला मुंडा आहे 6.5 इंच मुंडा आहे, म्हणजे तयार आहे 6 इंच आपला. बघा आता मुंडा आहे आपला 6 इंच तयार, अधिक 0.5 इंच म्हणजे अर्धा इंच 6.5 इंच आपला बरोबर आपला 6.5 इंच तयार मुंडा, म्हणजे पूर्ण मुंडा आपला 6.5 आहे. तयार आहे 6 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. आता मुंड्याचा आकार. मुंड्याचा आकार हा मुंडा आहे पाठीमागील मुंडा 1.5 इंचाचा. कुठल्याही ब्लाऊजसाठी म्हणजे 28 ते 48 साईजसाठी मुंड्यासाठी हेच माप वापरायचं आहे. म्हणजे पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंडा, मुंड्याला जे आकार देतो ना आपण ते हेच माप तुम्ही प्रत्येक साईजसाठी वापरायचं आहे. 1.5 इंचाचा. समोरील मुंडा आपला किती आहे 1 इंचाचा. हे किती आहे आपलं 1 इंच आहे. समोरचा मुंडा 1 इंचाचा, पाठीमागील मुंडा 1.5 इंचाचा आपलं हे झालेलं आहे. आता आपण तुम्हाला मी आता क्रॉसपट्टीचं सांगत आहे. आता क्रॉसपट्टी आहे ही आपली जी आहे ती क्रॉसपट्टी आहे. क्रॉसपट्टी आहे. क्रॉसपट्टी ही कितीची आहे 3 तयार किती आहे आपली 3 इंच, अर्धा इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन मिक्स केलं बरोबर किती झालेली आहे आपली 3.5 इंच. इथं समोर जे आहे हुकलूक पट्टी पाशी जी क्रॉसपट्टी आहे समोरची बाजू ती 3.5 इंच आहे, आणि इकडं आहे आपली 2.5 आहे 2.5 आहे, अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर किती झालेलं आहे 3 इंच झालेलं आहे. म्हणजे आपण क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच मिक्स करतो, समोरील गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो, मुंड्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो, शोल्डरमध्येही अर्धा इंच मिक्स करत असतो. आणि छातीचा चौथा भाग आहे आपला हा एक आपण पॉईंट आता लिहायचा आहे. आपली क्रॉसपट्टी झालेली आहे. तर तुम्हाला आणि उंचीमध्ये आपण 1 इंच मिक्स करत असतो, गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो, क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच मिक्स करत असतो दोन्ही साईडला, शोल्डरमध्ये पण अर्धा इंच मिक्स करत असतो, मुंड्यामध्येही अर्धा इंच मिक्स करत असतो. आता बघा हा जो आहे तो आपला काय आहे 40 साईजचा ब्लाऊज आहे आपला साईज. मग 40चा चौथा भाग येतो, 40चा चौथा भाग किती येतो आपला 10 इंच येतो. 40/4 बरोबर 10 इंच असं हे झालेलं आहे आपलं 10 इंच. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आलेला आहे 10 इंच. आणि हे जे आहे प्लस आपलं शिलाई मार्जिन. हे काय आहे आपलं शिलाई मार्जिन आहे 40चा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन. मग हे तयार अंतर जे आहे ते किती आहे आपलं तयार आपलं किती झालेलं आहे 11.5 11.5 इंच. म्हणजे शिलाई मार्जिन प्लस शिलाई 10 इंच छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच बरोबर 11.5 इंच आपलं झालेलं आहे. आता बघा इथं मी तुम्हाला समोरील बाजूची परफेक्ट अशी कटिंग करून दाखवलेली आहे. यामध्ये मी तुम्हाला सगळं पूर्ण म्हणजे कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं, उंची कुठं घ्यायची, गळारुंदी कसं, मुंडा, शोल्डर, क्रॉसपट्टी, शिलाई मार्जिन हे पूर्णपणे सगळं पूर्ण असं माप दाखवलेलं आहे. तर बघा यामध्ये आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला विचारा. मला तर वाटत नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येईल. कोणीही सहज आपलं ब्लाऊजचं माप टाकून परफेक्ट माप टाकून ब्लाऊज तयार करू शकतो कटिंग. आता आपण हे काय करूयात हे कट करूयात आणि पाठीमागच्या भागाची आपण कटिंग बघूयात. अगोदर आपण हे कटिंग करूयात आणि इथं मी तुम्हाला क्रॉस म्हणजे पाठीमागचा भाग आपण अगोदर माप टाकते आणि पुढची माहिती मी तुम्हाला देते. अगोदर आपण पाठीमागच्या भागाचा माप टाकूयात. हे बघा आपलं हे परफेक्ट असा समोरचा भाग झालेला आहे. आता आपण पाठीमागच्या भागाची कटिंग बघूया.
पाठीमागचा भाग बघूयात. आता आपण हे काय करायचं आहे, असंच ठेवून घेऊया आपण. असं हे आपण कट न करताच आपण ह्याचं पाठीमागची बाजू तयार करूयात. आता बघा, आता आपण काय करायचं आहे, तर इकडेही मी तुम्हाला माप टाकते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. गळारुंदी आपण 2.25 इंच घेतलेला आहे. शोल्डर आपलं 3.5 इंच आहे. आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. अगोदर आपण समोरचा गळा घेतला, तर आता आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे. तुमच्या ब्लाऊजची जितकी उंची असेल ना तितकी तुम्ही पाठीमागच्या गळ्याची उंची घ्या. इथं आपण 9.5 इंच घेऊयात. म्हणजे जितकी हवी आहे तुम्हाला 9.5 इंच तयार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपण घेतलेलं आहे. तर इथंही आपण 2.25 इंच घ्यायचं आहे आणि इथं मार्क करायचा आहे, बॉक्स बनवायचा आहे 2.25 इंच घेऊन. इथंही 2.25 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथंही 2.25 इंच घेऊन आपल्याला मार्क करायचं आहे. म्हणजे जी मापे आहे ते आपली परफेक्ट येतात. डबल माप काढायचं आहे आपण. कधीही तुम्ही व्हिडिओ म्हणजे ब्लाऊजमध्ये माप टाकताना डबल टाकायचं, खाली आणि वरी दोन्ही साईडला माप टाकून बघायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, जे माप आहे ते आपलं परफेक्ट येतं. त्यामुळे आपला ब्लाऊज कुठंही चुकत नाही, परफेक्ट ब्लाऊज बसतो आपल्याला. त्यामुळे डबल माप टाकून घ्यायचं आहे. आता इथं घेतलेलं आहे आपण बॉक्स तयार. आता इथं तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ब्लाऊजला आकार देऊ शकता. चौकोनी ठेवायचा असेल ठेवू शकता. इथं आपण गोल आकार देऊन घेऊयात. गोलाकार दिलेला आहे आपण इथं. आता गोलाकार दिल्याच्या नंतर आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंडा आपला 6.5 इंच आहे. म्हणजे तयार आहे 6, शिलाई मार्जिन अर्धा इंच. 6.5 इंचावरती इथं मार्क केलेला आहे आपण. इथंही आपलं 3.5 इंच आहे का बघूनच मग मार्क करायचं. म्हणजे माप आहे ते आपलं परफेक्ट येतं. हे पट्टीनं मार्क करायचं. इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचा डायग्राम दाखवलेला आहे. तुम्हाला खूप छान समजला असेल. आता आपण इथं 40 घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग किती आपला 40 इंच, 10 इंच सॉरी 40चा चौथा भाग 10 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता पाठीमागचा टक्स घालताना नेहमी प्रॉब्लेम येतात. ब्लाऊज उचलतो पाठीमागचा, भरपूर जणांचा पाठीमागचा भाग उचलतो. काय होतं ते बघूयात. आता इथं आपला पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा. परफेक्ट असा गोलाकार आला पाहिजे. गोलाकार आला ना ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो. आणि बाही जोडताना जो बाहीचा आकार आहे तो परफेक्ट येतो. त्यामुळं मुंडा जोडताना, मुंड्याला आकार देताना परफेक्ट आकार द्यायचा आहे. हा पाठीमागचा झालेला आहे. आता आपलं झालेला आहे पाठीमागचा गळा, मुंडा, शिलाई मार्जिन तयार झालेला आहे भाग. आता टक्स कसा घ्यायचा, टक्स कसा घ्यायचा ते बघूयात. नेहमी शोल्डरचा मध्ये काढून टक्स घ्यायचा आहे. बघा 3.5 इंचाचा शोल्डर आहे. तुम्हाला मध्ये कसा काढायचा ते दाखवलेलं आहे मी तुम्हाला. फोल्ड करायचं आहे असं आणि इथं मध्ये काढायचं आहे. बरोबर शोल्डरचा मध्ये काढायचा. आता इथं आपल्याला फोल्ड करता येत नाही. ब्लाऊज शिवताना आपण शोल्डरचा मध्ये काढायचा आहे आणि टक्स घालायचा आहे. अशा पद्धतीनं असा टक्स घालायचा आहे. बरोबर असं इथं मार्क करायचं. शोल्डरचा मध्ये घेऊन टक्स घ्यायचा आहे. तो टक्स घेतल्यानंतर आपल्याला किती इंचाचा टक्स घ्यायचा आता ते मी तुम्हाला इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. ही जी गळारुंदी आहे, काही जणांचं काय असतं पाठीमागचा भाग जो आहे तो 3.5 इंचाचा, 4 इंचाचा, 3 इंचाचाही असू शकतो. त्यावेळेस आपण 4.5 इंचाचा जर टक्स घातला ना, ह्या गळ्याच्या वरती टक्स जातो आपला. टक्स नेहमी कसा घालायचा, हा जो गळा आहे खालचा, हा गळा म्हणजे गळा उंची पाठीमागील जो भाग आहे त्याच्या अर्धा इंच खाली टक्स आला पाहिजे आपला. म्हणजे आता हा भाग आपला किती आहे, तर बघा हा आपला भाग 5 इंच आहे. तर आपण इथं 4.5 इंच जरी टक्स घातला ना, गळ्याच्या खूपच अर्धा इंच खाली येतो. म्हणून हा जो गळा आहे ना आपला, पाठीमागचा जो भाग उरलेला आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी टक्स घालायचा. म्हणजे आपला भाग किती आहे, हा 5 इंच आहे. तर आपण 4 इंचाचा टक्स घालणार आहोत. हा पॉईंट पण तुम्ही लक्षात ठेवा. नेहमी आपण काय करायचं आहे, जो आपला पाठीमागील भाग आहे त्याच्यापेक्षा 1 इंच टक्स कमी घालायचा. हा पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा टक्स घालताना इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं
आणि इकडच्याही साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे, दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरती क्रॉसमध्ये असं मार्क करायचं आहे पूर्णपणे, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो पाठीमागून उचकणार नाही। अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे। तर काय आहे इथं टक्स कसा घ्यायचा, तर हा जो गळा आहे पाठीमागचा त्याच्या खाली 1 इंच तुम्ही टक्स घ्या, म्हणजे तुमचा टक्स जो आहे तो बरोबर येईल, पाठीमागे ब्लाऊज तुमचा अजिबात उचलणार नाही। आपण इथं टक्स घेतलेला आहे 4 इंचाचा, तो जास्त वरती असेल तर 4.5 इंच घ्या। नॉर्मली टक्स आपण 4.5 इंचाचाच घेतो, पण कमी गळा असेल तर कमी घ्या। अशा पद्धतीचा तुम्ही टक्स घ्या। आणि टक्स रुंदी किती आहे आपली, इथं आहे आपलं अर्धा आणि इथं पण आपलं अर्धा, म्हणजे बरोबर किती झालेलं आहे 1 इंच आपलं। हे आपला पाठीमागचा गळा आहे आवडीनुसार। तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार। मुंडा आपला 6.5 इंच, पाठीमागील भाग आपला 1.5 इंचाचा आकार, हे आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच। आणि शोल्डर जे आहे ते आपलं जितकं आपण समोर घेतलं तितकंच आपलं शोल्डर। आणि ही आपली गळा रुंदी पण आपण जितकी घेतली ना 2.75 म्हणजे 2.25 इंच गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, पाठीमागचा टक्स, शिलाई मार्जिन, पाठीमागचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं समोरचा आणि पाठीमागच्या भागाची पूर्णपणे आकृती काढून दाखवलेली आहे। आता मी जसं आकृती इथं काढलेली आहे तसंच तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित असं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल कुठल्या भागामध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे आणि आपण परफेक्ट मापं कशी टाकायचे आहेत तेही मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगितलेलं आहे। तर तुम्हाला आणखीन जर काही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता। इथं मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीत समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भागाची कटिंग सांगितलेली आहे। आता कटिंग करताना अगोदर पाठीमागचा मुंडा कट करायचा, पाठीमागचा मुंडा कट केल्याच्या नंतर हे इथून कट करायचं, त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे करायचे। हा पाठीमागचा मुंडा कट करायचा, दोन्ही भाग वेगवेगळे करायचे इथून, त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे केल्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची, हे कट करायचं आणि समोरचा भाग कट करायचा, म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल। आता इथं मी तुम्हाला क्रॉसपट्टी कोटोरी वाढवलेलीची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे। स्लीव्सची जी लिंक आहे तीही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे। दोन्ही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये देणार आहे, तिथं तुम्ही दोन्ही व्हिडिओच्या लिंक बघू शकता, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी तुम्हाला ते कटोरी वाढवणे आणि बाही कटिंग ह्या ज्या लिंक आहे ते कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे देणार आहे, तुम्ही तिथं बघू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। प्रश्न जर काय असतील तर तुम्ही विचारू शकता। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।